हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर तुमचं स्वागत आहे। आणि जसं की तुम्हाला सांगितलेलं की घरातलं पुन्हा एकदा लग्न होतं आणि त्याच्याच तयारीमध्ये होतो, त्यामुळे जे काही होतं ना त्याचे व्हिडिओ जास्त काही घेतले नाही। आणि आज होता लग्नाच्या आधीचा दिवस, ज्यावेळेस घाणा वगैरे भरतात म्हणजे हळद फोडतात। तर आमच्याकडे जी पद्धत आहे ती पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आणि इकडं आलेलं होतो लग्नाच्या घरी या आहे 3 नंबरच्या सासूबाई आणि त्यांच्या मुलाचं लग्न होतं। मागे एका मुलाचं लग्न झालं, ज्या 5 नंबरच्या सासूबाई होत्या। असो, आणि मुलांचं कुठेच जमत नाही आणि त्यांचं असंच चालू असतं। तर इकडे सगळ्या बायका आम्ही बसलेलो आणि आता हळदी कुंकू लावून त्यानंतर पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। मी जास्त काही बोलण्यापेक्षा बघण्यामध्ये तुम्हाला जास्त मजा येईल। तर इथे ना सगळी काही तयारी झालेली होती आणि अशा वेळेस ना खूप जास्त हसी मजाक मस्ती होत असते आणि खूप छान वाटतं। आणि मी तर पहिल्यांदा लग्नानंतर पहिल्यांदा हे हळद वगैरे जे दळतात ना ती करणार होते, त्यामुळे जास्त एक्साइटेड होते, वेगळं काहीतरी करायला मजा येते। आणि सगळ्या आलेल्या बायकांना ना हळदी कुंकू द्यायचं होतं, तर ते मला द्यायला सांगितलं, त्यामुळे मी सगळ्यांना हळदी कुंकू लावत होते। त्यानंतर मग गाणे वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या। आता हा झाला लग्नाचा पार्ट जो 1 झाला, त्यामध्ये 5 पावलीचा जो कार्यक्रम केला तो। त्याच्यानंतर आता हे घाणा वगैरे भरणं, आता हळद फोडायला घेतात आणि नंतर बाकीच्या वेगवेगळ्या प्रथा। तर इथे ना मुलांची जरा मारामारी झाली होती, त्यामुळे ना मुलं जवळ घेऊन बसलो होतो, त्यात एकही ऐकत नव्हतं। मुलांचं असं होतं ना त्यांचं कुठेही गेलं तर जमत नाही, त्यामुळे त्यांना बोलत होतो आम्ही की बसा इथे, तर तरीही ते ऐकत नव्हते। त्यामुळे त्यांना जवळ घेतलं आणि शिवांशलाही म्हटलं बस बाबा इथे। आणि अनु वगैरे ते बाकीचे मोठी मुलं आहेत ना त्यांचं काही प्रॉब्लेम नसतो, पण या छोट्यांचं अजिबातच जमत नाही। आणि आता हळद फोडायची होती, त्यामुळे दगड वगैरे सगळं गोळा करून आणलं, कारण की आपण डायरेक्ट तर हळद त्यामध्ये टाकू शकत नाही। चला आता आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया। रागीला मला दुसरं चांगले आहे ना
किती हे वाटते फोटो घे. देऊ ना. हा आणि हे काय नाहीतर मग सकाळी पण निघा. हा, घे आता. तुम्हाला मारून हा नाही जाऊ दे. राणी म्हणाली मला ती आहे म्हणून. आता नको. ये रे व्हिडिओ. सुपारी घे का दोन्ही एकत्र बांधणार. जाड येत आहे बरं घे. अगं ते सुरुवातीला तसंच होईल. हा. थोडस बारीक झालं ना थोडी आणि ते मिक्सर टाकलं थोडं लांब लांब काय जास्त झालं. मग लई टाकलं नाही. काय जास्त झालं. शिंदे गेले मेंदे गाठा. थोडं उचकून आणि थोडा घास काढून घेताय का. सकाळी लागतो. हा. पाऊस चालू आहे रे तिकडे. एकदम पुढं मुंबईला हा. आणि आज ऑफिस आहे ना. रजा नाही काय नाही. उलटा नाही सरळ चालतंय. लग्नाची गाणी म्हणा. मामीला नाही आहे. मोबाईल वर दीदी पुढे गेले ते गाणं लाव ना आपलं डीजे लाव ना तो. त्याच्यात गाणं लाव ना. नाही हो बाई. नाही नाही हळद आपली घरची राहती. देते ते आपण मागितलं आपली असा हात खाली बी हात. काढली हळद राहती आपली राहती दोन्ही एकत्र. नाही ना जरा पोट साफ. हळद लावायच्या टायमाला त्यांच्या एक सारखं फिरवायला लागते ते तेव्हा त्याचं ये रे लोक. तसं पण नाही. संध्याकाळी लावून घ्यायचं तुम्ही. सकाळी तिथं गोल पासून ते दगड उचल बाजूला दगड तर बाजूला ते दगड द्यायचं माझ्या आली का माय आली. हा बोला ना पाऊस चालू आहे तिथं. टाकलं होतं. इकडे ये हळद टाका थोडासा. याने गेले तासादाने अंक्या, बाबाचा मोबाईल घे आणि त्या डीजे चालू करते. बंद कर आणि परत घे. आधी घे रे. शॉर्ट घे. व्हिडिओ काढू. हा कड काय काढायचं काढते. घे ना. आजी जवळ ठेव. मेहंदी काढायला. बोला ते बोलतात ते बोला. गाणं बी लावलंय गाणं. म्हातारा बाहेर ईश्वरा तुला सुपारी झाला